अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। पेरण्यापूर्वीच शेतकऱ्यांची दमछाक, खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया आणि डीएपी खतांचा तुटवडा। नांदेड जिल्ह्यात सोयाबीनची बोगस बियाणं 8 दिवस झाले तरी बियाणे उगवत नसल्याने शेतकरी हवालदिल। पतंजलीचा दावा, सेंद्रिय शेतीमुळे भविष्य बदलते। आमच्या कार्यक्रमामुळे शेतकरी झालेत सक्षम। या वर्षीपासून जुनी पीक विमा योजना लागू होणार। शेतकऱ्यांना किती भरावा लागणार प्रीमियम। जालना जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कोथिंबीरीसह कोबीच्या पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका। सूक्ष्म सिंचन अनुदानात FCFS यादीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सूक्ष्म सिंचनासाठी यंदा प्रथम येईल, त्यास प्रथम प्राधान्य पद्धत लागू। शेतकऱ्यांचा कांदा चिखलात माखला। नाशिकसह राज्यभरात कांद्याला कवडीमोल भाव, क्विंटल मागे शेतकऱ्याला मिळतात सरासरी 200 ते 500 रुपये। फार्मर आयडी नसेल तर PM किसान पीक विम्याचे पैसे काढण्यास येणार अडचण। ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने तयार करता येणार आयडी। ड्रॅगन फ्रूटची शेती केल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळू शकते लाखो रुपयांचे उत्पन्न।